फ्रेंड्स, एके रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे मेथी। त्यामध्ये मी घालणार आहे मसूरची डाळ। त्यासाठी लागणार एक टोमॅटो पण घेतला आहे मी एवढी मेथी घेतली आहे, त्याच्यासाठी एवढी डाळ घेतली आहे मी। तुम्ही बघू शकता। तर चला तर आपण याची आज रेसिपी बघणार आहोत। चला तर सुरू करू। तर मी ते कढाई घेतली आहे, त्यामध्ये आपल्याला ऑइल टाकायचं आहे। तेल आपलं हीट झालं आहे। मी याच्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण थोडा ठेचून घेतला होता, तो हा पेस्ट टाकायचा आहे याच्यामध्ये। रफली ग्राइंड केला होता मी। यामध्ये आता आपल्याला मेथी घालून घ्यायची आहे। त्यानंतर एक जो टोमॅटो आपण घेतला होता, तो टोमॅटो कटिंग करून टाकायचा आहे यामध्ये। हे मी टोमॅटो कटिंग केला आहे। यामध्ये मसाले काहीच आपण घालणार नाही, हळद सुद्धा टाकणार नाही। तर खाली त्याच्यामध्ये आपल्याला फक्त मीठ घालायचं आहे आणि बाकी राहिलं मसूरची डाळ थोड्या वेळात टाकायची आहे। तर चला, यामध्ये याला आपण कव्हर करायचं नाही आहे, फक्त मीठ घालायचं आहे। मिक्स करून घ्यायचं याला चांगलं। मिक्स झाल्याच्या नंतर एक 5 मिनिटांनी आपल्याला याच्यात डाळ घालून घ्यायची आहे। याचं पाणी जोपर्यंत आपल्याला निघत नाही तोपर्यंत कव्हर करायचं नाही याच्यावरती, आणि डाळ पण टाकायची नाही। थोडंसं सुकत आलं पाणी की मग आपल्याला डाळ टाकायची यामध्ये। हे पाणी आपलं कमी झालं आहे, याच्यामध्ये आपल्याला डाळ टाकायची आता मसूर डाळ। मिक्स करून घ्यायचं याला। आपल्याला याला कव्हर करायचं नाही आहे, बिना कव्हरचीच आपल्याला भाजी बनवायची। कव्हर केली तर भाजी जास्त शिजते, ते आपल्याला शिजवायची नाही जास्त भाजी। याला लो फ्लेमवरती थोडं 5-6 मिनिटासाठी शिजू द्यायचे। भाजीला 1-2 वेळेस आपल्याला हलवून घ्यायचं आहे। सो फायनली आपली भाजी रेडी झाली आहे, तुम्ही बघू शकता। अशी झाली पाहिजे, आपल्याला जास्त बॉईल नाही करायची ही भाजी, नाहीतर चव जाते पूर्ण हिरव्या भाजीची। तर तुम्ही बघू शकता आपली भाजी रेडी झाली आहे। खूप छान लागते हे भाकरीसोबत, चपातीसोबत। मुलांच्या टिफिनसाठी पण तुम्ही अशी बनवू शकता। साधी सिंपल रेसिपी आहे। जर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।